नॉनसेन्स. आमची सगळी गुड मॉर्निंग बॅड करून टाकली. काय हो, काय झालं? काय झालं तेव्हा? तर शीतलनं सगळा चहा आमच्या अंगावर चांगलाय. मग राग आला बाई तुम्हाला? राग यायचा राहतोय मग? नाही, एरवी तर तुमचं लई प्रेम होतं जात असतं ना. प्रेसिडेंट, उगाच टोमणे मारू नका. चिल. तसं पण आम्ही काही लई चिडलेलो नाही. उलट टाइम हॅपी आहे. आता हो, तुम्ही बरे आहेत ना? नाही, आता तर एवढं चिडून आलतात आणि आता म्हणताय आय एम हॅपी. मला सांगा प्रेसिडेंट, उद्या काय? तुम्हाला तुमचा पक्ष काय देतोय का? पक्षाचं काय घेऊन बसलाय तवा? उलट उद्या आम्ही सत्तेवर येणार आहे इथले. म्हणजे? अहो, उद्या इथनं आजा जाणार आहे. मग इथं फक्त आणि फक्त आम्ही म्हणू तसंच होणार. मग आम्ही आजाकडे बघतो आणि शीतलकडे पण, आणि तिच्या सॉरी आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाकडे पण. प्रेसिडेंट, यू आर नॉट हॅपी? नाही नाही, हाय की आम्ही हॅपी आहे. येस, बी हॅपी, बी हॅपी, फॉर एव्हर हॅपी. आता उद्या अजिंक्य गेल्यावर या बाबाला अजून काहीतरी सांगून अडवायला लागणार, नाहीतर ह्यो अंगलट येईल असं काहीतरी करून बसायचा. मामी, ओ मामी, जरा इकडे येता का? अगं काय, इकडे या. मामी, अहो बघा की त्या नंबरवरनं फोन येतोय. अगं उचल की मग. पण मी काय बोलू? आता आपले जे ठरले का नाही ते बोल. पण मामी, अगं उचल की लवकर. तुम्ही जाऊन बघा, कोणी येत नाही ना. बघते बघते, तू उचल. हॅलो, मी चांदवडी मधनं बोलते. हर्ष, भैया साहेब देशमुखांच्या ताई आपणच का? हा, बोलतीये. मी शीतल शिंदे, जयश्रींच्या भाऊजाई, जयश्री हर्षवर्धन देशमुख यांच्या. हो, कळलंय मला. काय काम होतं? आम्हाला आई साहेबांना भेटायचं होतं. मग त्यांना फोन करा. आम्हाला कशाला केलाय? त्यांचा फोन नाही लागत आहे. मग तुम्ही बंगल्यावर जा. आमच्याकडे काय काम आहे? त्या तर तुमच्याकडे आहेत ना, म्हणून तुम्हाला फोन लावलाय. आमच्याकडं? आई साहेब आमच्याकडे नाहीये. गेली 2 वर्ष त्या इथे आलेल्याच नाहीत. काय? तुम्हाला कोणी सांगितलं की आई साहेब आमच्याकडे आहेत म्हणून? अहो, आम्हाला भैयानीच सांगितलं की आई साहेब तुमच्याकडे आहेत. शीतले, अगं झालं का बोलणं? काय म्हणलं त्या? सगळं नीट बोललीस ना? हा. अगं मग काय म्हणलं त्या? काय नाही. अगं असं का तोंड केलंयस? नाही, काय नाही. अगं शीतले, त्यांचाच फोन होता ना? हा. मग काय म्हणले त्या? हो मामी, त्या म्हणल्या उद्या बोलू. अगं मग उद्या बोलू म्हणल्यात की. उद्या बोलू मग सगळ्या नीट. नको टेन्शन घेऊ. बरं केलंस बाई, बरं केलंस. शीतले, उद्या अजिंक्य जाणार आणि इकडं वादळ उठणार. काय तर गडबड होणार एवढं मात्र नक्की.
काय माहित, पण माझ्या मनात लई काय बाई यायला लागलंय. ह्या सगळ्यातनं काहीतरी चित्र नको होऊन बसाय. तू आमच्या पाठीशी राहा. जयश्रींचं भलं व्हावं, त्यांचा संसार मार्गी लागावा, या घरात सुख नांदावं म्हणून करतोय आम्ही हे. शितले, हा काय झालंय का? नाही, काय नाही. नक्की ना? हा, तुम्हाला असं का वाटलं? काय माहित, तू मला जरा गोंधळल्यासारखी वाटली म्हणून विचारलं मी तुला. नाही नाही, काय नाही. तुम्ही कुठं दूध घ्यायला निघालाय व्हय आता? वय बर, जाऊन या तुम्ही. अहो अहो, ऐका की, मी बी येऊ तुमच्या संग? दूध घालायला? वय, चल. हे एवढं आतमध्ये ठेवून येते. चला. अहो, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. आहे का? मग तुला तेच विचारत होतो ना, काय झालं म्हणून. काय झालं? ते मला लई भ्या वाटतंय. काय झालं व्यवस्थित सांग मला. आधी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा की तुम्ही मला ओरडणार नाही म्हणून. अगं नाही ओरडणार बाई, सांग आधी, मला टेन्शन यायला लागलं. ते आज मी आणि मामींनी ताईसाहेबांना फोन केला होता. माहिती की मला ती. सकाळी तुमची तीच गडबड चालली होती ना. ते मला सांग, तुम्ही नंबर कसा घेतला? तो घेतला भैयांच्या नकळत. शितले, जाऊ दे. मग काय फोन केल्यावर झापलं का तुला? नाही, झापलं तर नाही, काहीतरी वेगळाच गोंधळ आहे बघा. म्हणजे मी फोन करून त्यांना म्हणले की मला आईसाहेबांशी बोलायचंय. मग त्या म्हणल्या की मला कशाला फोन केलाय, तुम्ही त्यांना फोन करा. तर मी म्हणलं त्यांचा फोन बंद आहे. तर मला म्हणल्या मग तुम्ही बंगल्यावर जा. मला तर आधी काही कळलंच नाही. मग मी त्यांना म्हणलं की आईसाहेब तर तुमच्याकडे आहेत ना. तर नाही म्हणल्या. काय? होय तर. अहो, काय झालं? होय तर, म्हणूनच मला टेन्शन आलंय. अहो, त्या तर म्हणल्या गेली 2 वर्ष आईसाहेब त्यांच्या घरी गेल्याच नाहीत. काय सांगते शितले? तेच तर. अहो, तू तू कोणाला बोलली नाहीस ना? मामींना नाही ना सांगितलं? माझं मलाच कळना झालतं. मी मामींना सांगितलं, त्या जरा गडबडीत होत्या म्हणून नंतर फोन करते म्हणल्या. अहो, मामीने परत कालवा केला असता तर काय केलं असतं आपण? हा, नशीब ते एक केलंच ते. शितले, तुला सांगत होतो ना या भानगडीत पडू नको म्हणून. अहो, आता माझं काय त्यात? मामींचीच तर आयडिया होती की. आता त्या एवढ्या मागं लागल्या होत्या म्हणून मी जरा मदत केली, एवढंच. अगं पण आयडिया त्यांची असती तरी फोन तू केलास ना, फोनवर तूच बोललीस ना. आणि उद्याच्यातनं काय झालं तरी सगळं तुझ्यावर येणार आहे. अहो, ते तर माझ्या ध्यानातच नाही आलं. मामीनच बोलायला सांगायला पाहिजे होतं. तर जाऊ दे, मामीनं बोललं नाहीस ना ते एक बरंच झालं म्हणायचं. पण हे जर मामीनं कळलं असतं ना शितले, तर काय झालं असतं काय माहिती. पण आता काय करायचं? हो, माझं तर डोकंच चालना झालंय. मला सांग, काय म्हणलं ते नेमके?
म्हणजे आई साहेब त्यांच्याकडे नाही तर मग गेले कुठं? हो तेच तर कळना झालंय. तिथले मी काय म्हणतोय, आपण भैयाला सगळं सांगूया. हो नाही नाही, फोन का केला असं म्हणले तर, आणि नंबर कुठून सापडला असं विचारलं तर मग काय सांगायचं? हो त्यांना सगळं प्लॅन कळल, आणि मामी खवळत्याल ते तर वेगळंच. मामींना याच्यातलं काय बी माहित नाही, आणि त्या भैयाचं काय सांगता येत नाही. कधी तो माणूस सटकल काय भरोसा नाही त्याचा. तिथले आता सगळंच अवघडून बसलंय की ग, काय करायचं आता? तेच की मला बी होच प्रश्न पडलाय. आता याच्यामुळे जयश्रींच्या संसारात काही विघ्न येऊ नयेत म्हणजे मिळवलं. हो मामीला तर सहनच होणार नाही हे. मग आम्ही काय दोघं बी? मामा तर खचूनच जाईल माहितीये. मी का फोन केला असं झालंय बघा आता मला. असू दे, आता काय झालं ते झालं. भाऊ काय करायचं ते. पुष्पे, ए पुष्पे, काय हो जीजी एवढं हळू बोलाय काय झालं? अगं ऐक की, मला एक कल्पना सुचल्या. म्हणलं तुला सांगून बघावी, म्हणजे बघ तुला कशी वाटते ती. बोला की. हे बघ, आता भैयासाहेबांच्या आले तर फोन लागत नाही, तुझं म्हणलीस ना वय मम्म्या काय म्हणत्या, भैयाच्या बहिणीलाच फोन लावला आपण तर. ती वय ती तर आम्ही कधीच करून बसलोय. हो सकाळीच भैयांच्या नकळत त्यांच्या फोन मधनं आम्ही ताईसाहेबांचा नंबर घेतला आणि त्यांना फोन बी लावला. होय, मग बरं झालं की. काय म्हणले त्या? अहो शीतलच बोलत होती, पण त्या काहीतरी कामात होत्या म्हण, मग म्हणल्या नंतर करा म्हणून. म्हणजे तुम्ही दोघींनी मिळून एवढं समज केलं आणि मला काय सांगितलं नाही का ग पुष्पे? असं आपलं काय ठरलं होतं, जी काय करायचं ते आपण तिघींनी मिळून एकत्र करायचं. मग असं का माझ्यावर काय तू विश्वास नाही वेग? अहो जीजी तसं कुठं आहे तवा. एक तर सकाळी ती फोन नंबर कसा घ्यायचा काय करायचं आमचं आम्हालाच काय सुधरत नव्हतं माहित आहे का. त्यात तो टॅलेंट, ती शिपूट कायम त्यांच्या संगच असते. त्या टॅलेंटला कसा तरी बाहेर घालवला आणि तो नंबर कसा तर मिळवला, आणि त्या गडबडीत गेलं राहून तुम्हाला सांगायचं. मग नंतर तर सांगायचं होतंस, ती पण नाही केलंस. मी काय कुणाला बाहेर जाऊन सांगणार होती वेग? जीजी आता तेवढंच धरून बसणार आहे का तुम्ही? नंतरच्या वेळेला सांगता येईल की. पण आता गो मग काय करायचं? भैया ना काय वाट भैयांना काय चाललंय तुमच्या दोघींचं? हा काय काय नाही कुठे काय. ते जीजी काय म्हणत होत्या माहितीये का, त्या म्हणत होत्या की आज स्वयंपाकात भैयांना जी भाजी आवडती का नाही ती करूया. हा 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 हो हो तेच म्हणतो ते मी. आमचं काय तवा, आजच्या उत्सव मूर्ती वेगळ्या आहेत. अजिंक्य आणि शीतलला काय आवडतं ना ते करा, काहीतरी गोडधोडाचं करा. हे घ्या. हे काय? अहो याच्यामध्ये बासुंदी घ्या. बासुंदी? ती आणि कशाला? अहो काय कारण ना फारण? कारण कसं नाही, अजिंक्य आणि शीतलकडे एवढी गुड न्यूज आहे, आता सेलिब्रेशन झालं पाहिजे का नाही? हा काहीतरी झकास बेत करा बरं. आम्ही आलो, जरा महत्वाची काम आहेत. जीजे आलो. पुष्पे काय ग हे? अगं त्या दिवशी आपण घरात गोडाधोडाचं केलं त्यावेळेला ह्यो माणूस भरल्या ताटानं न खाता पिता उठून गेला, आणि आता ह्यो बाबा स्वतःच घेऊन आलाय. मला तर काय कळतच नाही बघ. मला बी या माणसाचं काही कळणच झालंय बघा. जीजी जरा लेट करंटच आहे. नाहीतर काय. क्या बात है, टेस्टी, व्हेरी टेस्टी. मामी जमलाय बर का बेत, देरीवार. होय ना? हो काय फौजी, तुम्ही काय घेतलंच नाही खायला? अहो घ्या की, तुम्ही लाजताय काय? घ्या घ्या. नाही नाही घेतो की. अहो एक दिवस जास्त खाल्ल्याने फिटनेस लगेच बिघडत नाही. पण काय ग पुष्पे, आज एकदम गोडाचं जेवण.
बासुंदीच. अहो भैयांनी आणली. अजिंक्य आणि शीतलकडे गोड बातमी आहे की नाही म्हणून. म्हणलं काय अजिंक्य आणि शीतलकडे गुड न्यूज आहे. आपल्याला त्या दिवशी कामाच्या गडबडीत काय सेलिब्रेट करता आले नाही. म्हणलं अजून कुठे वेळ गेली, आता करू. हा काय जयश्री? हा हा काय जयश्री, तुम्ही काहीच खाल्लं नाही? बासुंदीला तर अजून टच पण नाही केला. घ्या. खाते की मी, हे बघा खाते. आता यो बाबा खा खा म्हणतोय, पण त्याला दुपारचा प्रकार जर का कळला तर यो कुणालाच खाऊ देणार नाही. काय म्हणला का? नाही काय जीजी, तुझं जेवणाकडे लक्ष नाही बरं का. बासुंदी घ्या अजून. मामा अहो नको नको भैया, तुम्हाला माहिती नाही वे मला साखर आहे ती. खरंच ना गाव. अरे काय जीजी, अशी गुड न्यूज सारखी सारखी मिळते का बरं? हा आणि झालं तर झालं, चांगलं डॉक्टरकडे जाऊ आपण. त्याला काय होतं तेव्हा. मामा द्या. हा. ही असंच पडलेलं तोंड असणार तुझं इथून पुढं. फक्त तुझ्या नवऱ्याला इथून जाऊ दे ग. तुला सुख लागून देणार नाही मी, काही जरी झालं तरी. हर्षवर्धन, एवढा खुश आहेस पण आज जे काय घडलंय ते कळलं ना तर जागेवर तोंड पडल. मामा, काय ग? जीजींची औषधं संपाय आलेत. डॉक्टरांना फोन करून आणायला पाहिजे. होय होय, तिला पुढच्या आठवड्यात घेऊन जाऊ की दवाखान्यात. शीतल जाता, तू पण जाऊ नको, जाऊन झोप जा. बर. एकटं का पांडुरंगा. शीतले झोपली का ग सगळे? झोपतच होते. बरं ऐक, मी लय विचार केला शीतले, मगाशी बोललो त्याच्यावर. बघितलं की मी, जेवताना तरी कुठं लक्ष होतं तुमचं. आणि काय हो, त्या भैयाना काय झालं आज? मला काय माहित आता, पण मला असं वाटतं शीतले की भैयाला आपण सगळं सांगितलं पाहिजे. का? का म्हणजे आई साहेब स्वतःच्या मर्जीने चिठ्ठी लिहून गेल्या होत्या की माझ्या मुलीकडे चालली म्हणून. तू म्हणते तसं त्या ताईकडे नाहीत. मग त्या जर ताईकडे नाहीत तर मग गेला कुठं? शीतले, मला तर असं वाटतं त्यांनी काय स्वतःच्या जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना. हो, उगाच काय आणताय मनात. नाही, ते असं काय नाही करणार. माझं तर काय डोकं चाललं ना बघ. हे बघ शीतले, आपण आत्ताच्या त्या बायाच्या कानावर घालू. अहो नको, अहो तुम्ही नका लई टेन्शन घेऊ. त्यांना सांगितलं आणि प्रकरण अजूनच वाढलं तर, आणि तिसरंच काय तर होऊन बसलं तर काय करता? अगं मग आता करायचं काय? हे बघा, उद्या आपण परत एकदा ताईसाहेबांशी बोलून घेऊ, म्हणजे जरा अंदाज तरी येईल ना. काय माहित, ताईसाहेब रागात बी बोलले असतील. कदाचित आईसाहेबांचा राग अजून गेला नसेल आणि त्यांची बोलायची इच्छा नसेल तर म्हणून ताईसाहेब असं बोलले असतील. मला तर असंच वाटतंय. असं असेल? अशाच अर्थानं बोलल्या असतील त्या. हा, पण मग हे बघा, लय विचार करू नका. झोपा तुम्ही आता. एकतर उद्या निघायचं ना तुम्हाला. झोपा बघू. जायच्या आधी याचा निकाल लागला असता ना तर बरं झालं असतं बघ. टेन्शन राहिलं नसतं मला. अहो, कशाला एवढी काळजी करताय? आम्ही बघतो की. एकतर तुम्ही उद्या जाणार याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागलंय, आणि तुम्ही असं घेऊन बसलाय डोक्यात. झोपा बघू. वय